संग्रामातील एक तेजस्वी वीरांगणा इंग्रजांना चकवा देण्यासाठी ज्या राणी लक्ष्मीबाईंच्या वेशात लढल्या अशा राणी झलकारीबाई, स्वराज्य उभारणी आदर्श शासक, महाराष्ट्राच्या आस्थेचे प्रतीक असे शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय। आणि आपले इथे उपस्थित झालेले आहेत सरपंच कविता भुरकुर मॅडम यांनी प्रथमतः धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचे आहेत। तसेच आपल्याला उपस्थित झालेले सरपंच बावडा कडूसाहेब यांनी सुद्धा आपल्या सह्याद्रीचे वाघ आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या फोटोला हार अर्पण करायचा आहे। तन्मय सुमडा आपल्या कलवली देदाळे ग्रामपंचायत सदस्य, आदर्श शासक, महाराष्ट्राचे आस्थेचे प्रतीक असे शिवाजी महाराज यांना हार अर्पण करतील। अंजली पारधी प्रतिमेला हार घालायचा आहे। पुष्प अर्पण करायचं आहे प्रतिमेला। सुनीता पिलेना ग्रामपंचायत सदस्य यांनी सुद्धा पुष्प अर्पण करायचं आहे। साधनाताई यांनी सुद्धा पुष्प अर्पण करायचं आहे। राकेश कोम यांनी सुद्धा पुष्प अर्पण करायचं। उपस्थित सर्व पाहुणे मंडळी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि आपल्याला एक उत्कृष्ट असं गेल्या वर्षी सुद्धा अंपायर्स जे आपल्याला लाभले होते सुनील भाऊ यांनी पुढे यायचं आहे। एक आपल्या प्रतिमेला, ज्या प्रतिमा आपल्या समोर आहेत तिथे एक पुष्प अर्पण करायचं आहे। चांगलीशी त्यांनी गेल्या वर्षी आपल्याला सहकार्य केलं होतं सुनील भाऊ। श्रीफळ फोडण्यासाठी मी आमंत्रण करील ते तन्मय ग्रामपंचायत सदस्य। प्रथमतः आपण महिलांना मी आमंत्रित करतोय आरतीसाठी। सर्व महिला उपस्थित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि साधनावाहिनी यांनी समोर यायचं आहे। त्यांनी आपल्या ज्या प्रतिमा आहेत बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, आद्य क्रांतीवीर, तसेच झलकारीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांना उपस्थित सर्व महिला वर्ग आरती करतील। आपल्या सर्व आद्य क्रांतीवीर आणि सर्व आपले जे आपल्याला जे समाजासाठी आणि आपल्या सर्व देशासाठी आदर्श घडवून गेलेले आहेत अशा महामानवांना
महाराणी तसेच सर्वांची आरती होत आहे. आणि आपल्याला इथे पाटील नेटवर्क यांच्या मार्फत लाईव्ह संदेश डीजे तसेच अजय मंडप डेकोरेटर्स आणि आपले पंच जे सुनील भाऊ आणि तामोरे त्यांचं कनक कनक तामोरे हे आपल्याला लाभलेले आहेत. खूपच आपल्याला त्यांचं सहकार्य 4 दिवसासाठी लागेल आणि त्यांना खरोखर आपल्याला सहकार्य करता येते. सागर सरपंच साहेब सर्व खेळाडूंनी इकडे यायचं आहे, स्टेज समोर यायचं आहे. सरपंच गावचे बावडा ग्रामपंचायतचे सरपंच जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे सगळ्यांनी. सर्व जे आपलं मंडळ आहे मंडळाने एका लाईनीत उभं राहायचं आहे आणि सर्व क्रिकेट मालक संघ मालक आणि जे कर्णधार आहेत त्यांनी आपापला संघ जे प्लेयर्स आलेले असतील त्यांना घेऊन उभं राहायचं एका रांगेत. रांगेत उभे राहा जरा मंडळ. चला सर्वांनी जरा रांगेत एक एका रांगेत जरा आपल्या पिच जवळ जायचं आहे सर्वांनी. पिच ज्या टीम आहेत दोन्ही त्यांनी समोर उभं राहायचं आहे. मंडळाची लाईन वेगळी राहील आणि पिच हे 2 टीम राहतील त्यांचे वेगवेगळ्या रांगा राहतील. आलेल्या सर्व खेळाडूंनी आपल्याला रांगेत उभं राहायचं आहे. दोन्ही टीम काय नाही राहणार काय नाही काय नाही.
दोन्ही टीम समोरासमोर यायचंय. उशीर होत आहे आपल्याला, जरा लवकर घाई करा. आपलं कमीत कमी 10चं टायमिंग होतं, परंतु भरपूर उशीर झालेला आहे. सर्व आणि इथे दोन टीम तसंच सर्व मंडळ उपस्थित आहेत आणि आपले पाहुणे मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. आपण सर्व एका रांगेत जरा आपल्या पीच जवळ जायचं सर्वांनी. सर्वांनी प्रथम पुढे कुणाल यांनी पुढे जायचंय. एका बाजूने एक टीम आणि दुसऱ्या बाजूने दुसरी टीम अशा पद्धतीने उभे राहतील आणि मंडळ हे समोर उभं राहील. बरोबर आहे. आणि आपण आता सामना खेळण्या अगोदर आपल्या धरती मातेला आणि ज्या धरती मातेवरती आपले स्टंप्स जिथे गाडले गेले आहेत तिथे आपण पूजा करून सामन्याला सुरुवात करूया. प्रथमतः हा उपस्थित पाहुणे मंडळी सरपंच मॅडम कलोली दिदाळे ग्रामपंचायत आणि सरपंच बावडा यांनी पुढे यायचं आहे. कडू साहेब आणि कविता भुरकुड मॅडम. सरपंच मॅडम आरती करतील आणि सरपंच साहेब पुष्प अर्पण करतील. आणि आपल्या यंदाच्या 2025च्या DAPLची सुरुवात या दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपण करतोय आणि आपल्याला सहकार्य नेहमी लागते ते आपल्या ग्रामस्थांचे कलवली देदाळे ग्रामस्थ तसेच बावडा ग्रामस्थ यांचे त्यांचे खूप खूप आभार आपण व्यक्त करतोय. ते नेहमी आपल्याला साथ देत आहेत. तसेच सरपंच सदस्य साधना वहिनी असे नेहमी आपल्या कुठलाही कार्यक्रम असो तिथे उपस्थित राहून एक चैतन्य निर्माण करण्याचं काम करतायत.
सरपंच मॅडम यांनी श्रीफळ फोडायचं आहे. सरपंच साहेब, राकेश कोम आपले ग्रामपंचायत सदस्य, तन्मय सुमडा ग्रामपंचायत सदस्य यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. तन्मय सुमडा ग्रामपंचायत सदस्य, बिरसा मुंडा कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अजय माळी यांनी श्रीफळ फोडायचं आहे. तसेच यावर्षीचे यांनी पण जायचं आहे नारळ फोडण्यासाठी. आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक संतोष सुरुम यांनी पण यायचं आहे पुढे. बस बरं झाला कुठे भक्कम माणसाला भक्कमच दिलो ना मी नारळ. आणि इथे आता दोन संघामध्ये बाबर 11 आणि शिवांश यांच्यामध्ये पहिला सामना होईल. त्याचं नाणेफेक इथेच होऊन जाईल. आता सरपंच साहेब पुढे यायचं आहे नाणेफेकसाठी. दोन्ही संघाचे कर्णधार दोन्ही संघाचे संघनायक दोघांचं स्वागत करूया. एक मिनिट सरपंच साहेब. दोन्ही संघाचे कर्णधार आमचे दुर्वेश सदस्य स्वागत करतील पुष्प देऊन. नाणेफेक करून घ्या. नाणेफेक होते सरपंच कडूसाहेब यांच्याकडून. दोन्ही संघाचे संघनायक समोरासमोर उभे असताना पाहूया. कर्णधार रोहित बाबर 11 संघाचे संघनायक नाणेफेक जिंकलेले आहेत. तरी दोन्ही कर्णधारांचं स्वागत करतील दुर्वेश दुबळा आमचे बिरसा मुंडा कला क्रीडा मंडळाचे सदस्य. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. इथे पाहुणे मंडळी आले ते स्टेजवर जातील आणि जे दोन्ही टीम आहेत ते हस्तांदोलन करतील. तरी आपल्या पाहुणे मंडळी यांना एक आम्ही आमंत्रण करतोय की कुणाला बॅट घेऊन आपली प्रॅक्टिस आहे की नाही हे बघायचे असेल तर बघू शकता. आणि त्यांना गोलंदाजी करण्यासाठी पण नवीन किंवा जुना कोणी सुद्धा गोलंदाजी करू शकते. राकेश, तन्मय, ट्रॉफी आणि यावर्षी सुरुवात होते. सरपंच साहेब चेंडू सांभाळत आहेत. कडू साहेब
आणि ग्रामपंचायत सदस्य कलवली कोमल यांनी चेंडू फळी पकडलेली आहे. पाहूया काही वेगळंच यावर्षी. क्रिकेट मॅच खेळवण्यात आलेली आहे. पाहूया आता. अंजली अंजली पारधी पाहूया पहिला चेंडू टाकतायत आणि खूपच सुरेख असा चेंडू टाकला त्यांनी. आणि सरपंच कडूसाहेब बावडा कडून कलवलीला आणि इथून सरपंचांनी मारला तो स्टेट दोन्ही ग्रामपंचायतच्या बाउंड्री लाईन वर. धन्यवाद. दोन्ही संघाच्या संघनायकाने प्ले ऑफ ची लिस्ट द्यायची आणि समालोचन कक्षामध्ये येऊन त्यांनी प्ले ऑफ ची लिस्ट द्यायची आहे.
हो. कलोली ग्रामपंचायतचे सरपंच मॅडम यांचं स्वागत. आमचे मंडळाचे अध्यक्ष अविनाश भोनर टाळ्या वाजवा. तसेच बावडा ग्रामपंचायत सरपंच यांचं स्वागत सागर कोम करतील. जोरदार टाळ्या वाजवा. कोलोली ग्रामपंचायतचे सदस्य तन्मय सुमडा यांचं स्वागत संतोष भाऊ करतील. कोलोली ग्रामपंचायत सदस्य राकेश कोम यांचं स्वागत निलेश पिलेना करतील. प्रकाश पिलेना सॉरी. ग्रामपंचायत सदस्य कोमल कोम यांचं स्वागत विशाल करतील. ग्रामपंचायत सदस्य अंजली पारदी यांचं स्वागत किरण करतील. तिचे नाव काय रे? ग्रामपंचायत सदस्य सुनीता पिलेना यांचं स्वागत अंकुश करतील. साधना सुमडा यांचं स्वागत अजय माळी करतील. आणि आमच्या संपूर्ण DPL साठी पंच लाभलेले आहेत. गोपी आणि पुढे यायचंय. गोपी 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 पुढे यायचंय. विकास संदेश संदेश यांचं स्वागत करतील. आपल्या डीजे च्या रूपात लावलेले संदेश डीजे यांचं स्वागत करतील विकास. पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह प्रेक्षेपण लाभते. त्यांचं स्वागत करतील संतोष सुरुम पाटील नेटवर्क यांचं. खूप खूप धन्यवाद. पंच उपस्थित आहेत. तरी मला वाटते बाबर 11 संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतलेली आहे. सॉरी क्षेत्ररक्षण ना.